शेतकरी एकजुटीचा, शेतकरी संघटनेचा, पीक विमा आमच्या हक्काचा, कोण म्हणताय देत नाही, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, एकच नारा, एकच नारा. आपल्या प्रामुख्याने 4 मागण्या आहेत. त्यामध्ये पीक विमा आणि कर्जमाफीतील जाचकाठी रद्द करा. त्यानंतर चालू वर्षाचा ज्या देय मंडळात पीक विमा देय आहे अशा सगळ्या मंडळांना पीक विमा द्या आणि जोखीम स्तर 70% वरून 100% करा. अशा आपल्या 4 प्रमुख मागण्या आहेत. यामध्ये सरकारने जे तंत्रज्ञान उत्पादन, सरासरी उत्पादनामध्ये सरकारने तंत्रज्ञान उत्पादनाची जी काही भेसळ केली आहे ती भेसळ काढून टाका, ही आपली यामध्ये प्रमुख मागणी आहे. कारण उंबरठा उत्पादनामध्ये तंत्रज्ञान उत्पादनाचा समावेश नसल्यामुळं ही योजना संतुलित नाही असं आपलं स्पष्ट मत आहे. एकतर सरकारने उंबरठा उत्पादनामध्ये मागच्या 7 वर्षात तंत्रज्ञान उत्पादनाचा समावेश करावा किंवा यावर्षीच्या याच्यामध्ये तंत्रज्ञान उत्पादन काढून टाकावं, अशी आपली प्रमुख मागणी आहे यामध्ये. कारण यामुळं काय होणार आहे, परभणी जिल्ह्यातील जे काही मंडळं प्रलंबित आहेत त्यांनाही पीक विमा मिळू शकतो. सरकारनं हा अन्यायकारक बदल फक्त महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, भारतात असा कुठेही बदल नाही. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी खरं तर याला मोठ्या प्रमाणात विरोध करायला पाहिजे. पीक विम्यासंदर्भात सातत्यपूर्ण शेतकऱ्यांना प्रत्येकच वर्षी आंदोलन करायला होतं, ही भूमिका काय वाटते? सरकार जाणीवपूर्वक करते काय याबाबतीत काय सांगा? मी आत्ताच सांगितलं की सरकारची इच्छाच आहे द्यायचं भरपूर, दाखवायचं भरपूर, प्रत्यक्षात कमी द्यायचं आणि शेतकऱ्यालाच्या माती संघर्ष मारायचा. मग त्याला संघर्षसुद्धा करू द्यायचा नाही. आज चळवळीमध्ये ओढून काढण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणजे सरकार नेमकं काय करू इच्छिते हे कळायला मार्ग नाही आम्हाला. तुमची भूमिका काय असेल? यापेक्षा तीव्र आंदोलन करू यापुढे. आज खताचे एवढे रेट मोठ्या प्रमाणावर वाढले, काय सांगाल? खत आणि डिझेलचा तर विषय असा आहे की खरीच टंचाई होती का हा प्रश्न आहे. कारण रेट वाढल्यानंतर खत आणि डिझेल दोन्ही काही प्रमाणात उपलब्ध व्हायला सुरू झाले. म्हणजे सरकारला फक्त रेट वाढवायचे होते म्हणून एक मागचं युद्धाचं कारण देत सरकारने 15-20 दिवस ताणलं असं वाटतंय. कारण टंचाई खरंच होती का तर हा प्रश्न आहे. रेट वाढवणं हा सरकारचा उद्देश होता बहुतेक. काही दिवसापूर्वी खताचे किंवा कशाचे जे रेट जर वाढले, शेतकरी हमखास रस्त्यावर उतरायचे. पण आज बऱ्याच दिवसापासून खताचे रेट कमी जास्त व्हायले, शेतकरी शांत आहेत, काय सांगाल? शेतकरी रस्त्यावर ह्याच्यासाठी नाही की त्यांनी चळवळी मोडीत काढल्यात आणि चळवळीचं आंदोलन करण्याची ताकद कमी केली. खरं तर आता शेतकऱ्यांनी चळवळीला बळ दिलं पाहिजे, त्यांचे हक्क जर टिकून ठेवायचे असतील तर. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं म्हणजे शेतकऱ्यांना जे देवेंद्र फडणवीसने आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा करू म्हणून, तर तो 7/12 कोरा न करता याच्यामध्ये या योजनेमध्ये जाचकाठी टाकल्या की 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला ते शेतकरी फक्त 50,000 साठीच पात्र असतील. ते शेतकरी या योजनेतून म्हणजे 2 लाख रुपये कर्जमाफीमधून पूर्णतः वगळले. तर या योजनेचा निषेध म्हणून आम्ही वेळोवेळी रस्त्यावर आंदोलन केले, पण आज धरणे आंदोलन इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. त्याच्यामध्ये दुसरी मागणी म्हणलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये जो जोखीम स्तराचा विषय आहे, जोखीम स्तर 70%च्या ऐवजी जोखीम स्तर 100% करावा, ही एक मागणी आज आम्ही इथं या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने केलेली. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये जे पीक विम्यासाठी पात्र मंडळ आहेत त्या पात्र मंडळाचा आज तागायत पीक विमा प्रलंबित आहे, जो की पीक विमा मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणं GRच्या नियमानुसार बंधनकारक आहे. पण आज तागायत म्हणजे पेरणीचे दिवशी आले असताना बी तो पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. आणि या पीक विमा विलंबासाठी आपले SO कार्यालय म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षक, तुम्ही पाठीमागं मीडियामधून बी बातम्या वाचल्या, तुमच्या माध्यमातून बातम्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या की जी मुंबईमध्ये बैठक झाली त्या बैठकीमधचं खापर हे परभणीच्या जिल्हा कृषी अधीक्षक जे आहेत त्या कृषी अधीक्षकांकडवर फोडण्यात आलं. त्यांचे निलंबनाची कारवाई करणार म्हणून आपल्या वृत्तपत्रामध्ये याच्यामध्ये बातमी आल्या, पण त्याचं पुढे काय झालं? काहीच झालं नाही. फक्त हे बातम्यातून विषय आला. हे परभणी जिल्ह्यातील
जे शेतकरी आहेत ते पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं काम हे जिल्हा कृषी कार्यालय करत आहे आणि याच्यासाठी म्हणजे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि पुढे आम्ही याच्याविरुद्ध तीव्र आंदोलन करणार आहोत. एक स्पेसिफिक आंदोलन जिल्हा कृषी कार्यालयासमोर करणार आहोत की आम्हाला पूर्णवेळ कृषी अधीक्षक द्या आणि हा जो कृषी अधीक्षक आहे त्याला हटवा. याच्यासाठी त्या नावाखाली जी जाचकाठी सरकारनं दिलेली आहे हे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. 100% या जाचकाठी आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाहीत आणि आम्ही आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत. आज सुरुवातीला सौम्य हे आंदोलन आहे आमचं धरणे आंदोलन की एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. पण याच्या पुढेही जाऊन जर सरकारनं आम्हाला जर संपूर्ण कर्जमुक्ती दिली नाही तर निश्चितच रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. आज धरणे आंदोलनामध्ये तसा प्रतिसाद शेतकरी बांधवांना दिसत नाही. काय कारण आहे? आता हे दिवस म्हणजे एकदम शेतकऱ्याच्या पेरणीचे दिवस आहेत. बऱ्याच भागामध्ये शेतकरी धूळ पेरणी करत आहेत अल्पशा पावसावर बी पेरणी करत आहेत. पण निश्चितच शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला संपूर्ण कर्जमुक्ती करायला भाग पाडतील. नाही कधीही शेतकऱ्यांच्या अश्रूचा आता किंमत